नमस्कार बहिणींनो, आजची बातमी खूप मोठी आहे। आज आपण चर्चा करणार आहोत लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई आता सध्या सुरू झालेली आहे आणि खूप साऱ्या महिलांचे पैसेसुद्धा आता बंद होणार आहेत। का होणार आहेत, कशामुळे होणार आहेत आणि तुमच्यावर याचा परिणाम होणार का? म्हणजेच की तुम्हाला जे महिन्याला पैसे येतात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये, याचा परिणाम होणार आहे का? सगळं मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या बडी नावाच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, आता जी पहिली अपडेट आली आहे लाडकी बहीण योजनेविषयी, ती आहे सरकारची कडक कारवाई सध्या सुरू झालेली आहे। ओके, आता सरकारने अपात्र लाभार्थ्यांवर थेट ॲक्शन सुरू केलेली आहे। ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन पैसे घेतले, म्हणजेच की लाडकी बहीण योजना जी होती ती महाराष्ट्रातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठी होती। म्हणजेच की ज्यांचं जे उत्पन्न होतं ते 2.5 लाखांपेक्षा कमी होतं, त्यांना पैशांची गरज होती, अशा महिलांसाठी योजना होती। पण ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडं सरकारी जॉब आहे, सरकारी कर्मचारी आहेत, अशा महिलांनीसुद्धा या फॉर्म भरून या योजनेचा फायदा घेतला आहे। अशांवर आता सरकार कारवाई करत आहे। ओके, आत्तापर्यंत सरकारने कोट्यवधी रुपयांची वसुली सुरू केली आहे। ओके, म्हणजेच आता सिस्टम खूप स्ट्रिक्ट झालेला आहे। ओके, आणि जी आता दुसरी अपडेट आहे ती आहे लाखो महिलांची नावे आता सध्या यादीतून काढलेली आहेत। ओके, आता तपासणीमध्ये मोठा धक्का झालेला आहे की लाखो महिलांची नावे महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेच्या लिस्टमधून रिमूव्ह करण्यात आलेली आहेत। काही ठिकाणी पुरुषांनीसुद्धा या योजनेचा फायदा घेतला होता, त्यामुळे आता सरकारने फुल व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू केलेली आहे। ओके, आता जी तिसरी अपडेट आहे ती आहे eKYC अंतिम तारीख शेवटची संधी। ओके, सरकारने आता स्पष्ट केलं आहे। ओके, 30 एप्रिल 2026 ही फायनल डेडलाईन आहे। जर तुम्ही eKYC केली नाही तर 1500चा हप्ता तुमचा बंद होऊ शकतो, त्यामुळे अजूनही वेळ आहे, आजच eKYC तुम्ही करून घ्या। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती महत्त्वाची आहे, मार्च आणि एप्रिल हप्त्याबद्दलची अपडेट आहे। आता सध्या खूप महिलांचा प्रश्न आहे की मार्चचे पैसे आमचे कधी येणार? तर रिॲलिटी अशी आहे महिलांनो की अजूनही अनेक महिलांना मार्चचा हप्ता मिळालेलाच नाही आहे। पण एक पॉझिटिव्ह अपडेटसुद्धा आहे, मार्च आणि एप्रिल मिळून 3000 रुपये एकत्र मिळण्याची सुद्धा शक्यता आहे, पण अजून तरी फायनल कन्फर्मेशन आलेलं नाही आहे। ओके, आता जी पाचवी अपडेट आहे ती आहे योजना बंद होणार का? ओके, खूप महिला मला कमेंटमध्ये विचारत होत्या की योजना बंद होणार आहे का? तर त्याचं मी सरळ उत्तर देतो तुम्हाला, योजना बंद होणार नाही आहे, पण फक्त पात्र महिलांनाच पैसे मिळणार, अपात्र महिलांना पूर्णपणे आता रिमूव्ह केले जाणार आहे। ओके, तर इम्पॉर्टंट अपडेट मी तुम्हाला एवढी सांगेल की eKYC तुम्ही करून घ्या, बँक प्लस आधार कार्ड तुमचं लिंक करून घ्या, चुकीची माहिती फिल करू नका, चुकीची eKYC करू नका। ओके, नाहीतर पुढील हप्ता तुमचा थांबू शकतो। ओके, तुमचा हप्ता नाही आला आणि तुमचा हप्ता कुठल्या महिन्यापासून थांबलेला आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करून, आणि अशाच डेली अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ओके, थँक्यू।